तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा, तसेच लाईक आणि शेअर नक्की करा। जिल्हा प्रमुख चरणराज चौरे यांच्या जिल्हा नियोजन फंडातून बैठक ते जालिंदर बापू गावडे वस्ती येथील खडीकरण कामाचा शुभारंभ। पेनूर जिल्हा परिषद गटातील अनेक वर्षापासूनचा रस्त्याचा प्रश्न मार्गी लागला असून बैठक ते जालिंदर बापू गावडे वस्ती येथील रस्त्याचा आज शिवसेना प्रमुख जिल्हा प्रमुख चरणराज चौरे, शिवसेना ओबीसी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रमेश बारसकर यांच्या शुभ हस्ते उद्घाटन करण्यात आले। बैठक ते जालिंदर बापू गावडे वस्ती या रस्त्याचे आज दिनांक 27 ऑक्टोबर रोजी शिवसेना जिल्हा प्रमुख चरणराज चौरे, शिवसेना ओबीसी प्रदेशाध्यक्ष रमेश बारसकर व समस्त या वस्तीवरील सर्व ज्येष्ठ कनिष्ठ व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी सर्व या वस्तीवरील ज्येष्ठ नागरिकांनी शिवसेना जिल्हा प्रमुख चरणराज चौरे रस्त्याच्या कामाबाबत समाधान व्यक्त केले। या प्रसंगी सर्व उपस्थित वस्तीवरील नागरिकांनी चरणराज चौरे यांच्या रस्त्याबाबत केलेल्या कामाबाबत आभार मानले। या रस्त्या उद्घाटनाच्या कार्यक्रमास ओबीसी प्रदेशाध्यक्ष प्रथम नगराध्यक्ष रमेश बारसकर उपस्थित होते। त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला असता ते म्हणाले की 40 वर्षापासून आम्ही प्रस्थापित नेते मंडळी विरोधात राजकीय संघर्ष करत आलो आहोत। तो संघर्ष यंदाही कायम राहणार असून ज्या काही मोहोळ तालुक्यात बैठका सुरू आहेत त्या फक्त जे दिखाव्यापुरत्या असून आम्ही ज्या पद्धतीने विधानसभेला सर्वजण एकत्र होतो त्याच पद्धतीने आगामी नगरपरिषद, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्येही आमची एकी तुम्हाला पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे। ए आणि सी मधील ही लढाई असून याला आता वाटत आहे की आपण कुठेतरी तोडफोड केली पाहिजे व एक बी टीम बनवली पाहिजे, जेणेकरून हे सर्व विरोधक आपापसात लढले पाहिजेत असे त्यांना वाटते। पण असे कदापि होणार नाही, हे आम्ही होऊ देणार नाही। आम्ही सर्वजण एकसंघ राहून नक्कीच अनगरकरांचा पराभव केल्याशिवाय शांत बसणार नाही, असे यावेळी पत्रकारांशी बोलताना रमेश बारसकर यांनी प्रतिपादन केले। बैठक ते जालिंदर बापू गावडे हा पाटपूल मधील रस्ता अनेक वर्षापासून प्रलंबित होता। या रस्त्याने येथील सर्व नागरिकांना येणे जाणे सुद्धा कठीण झाले होते। शाळकरी मुले व आबला वृद्धांना येथून येणे जाणे जिकरीचे झालेले असताना शिवसेना जिल्हा प्रमुख चरणराज चौरे यांनी हा रस्ता केल्यामुळे येथील सर्वच वस्तीवरील नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे। या रस्ता उद्घाटनाच्या कार्यक्रमास उपसरपंच गणेश नामदे, गणपत नाना ननवरे, चांगदेव गावडे, शंकर नामदे, दिलीप क्षीरसागर, बंडू नामदे, जालिंदर बापू गावडे, बालाजी बिचुकले, दत्तात्रय सलगर, लक्ष्मण लोंढे, रामभाऊ काळे आदी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब व फलोत्पादन मंत्री भरत शेठ गोगावले यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात पेनूर जिल्हा परिषद गट वगळता इतरही गावात मोठ्या प्रमाणात रस्त्यांसाठी निधी आणला असून येणाऱ्या काळामध्ये सर्व प्रलंबित रस्त्यांचे काम मार्गी लावण्यासाठी मी स्वतः यासाठी प्रयत्न करणार असून विकास काय असतो हे येथील प्रस्थापितांना दाखवून देण्याची मी सदैव जनतेच्या सेवेत राहणार आहे। नाही, कारण त्यांच्याच घरातलं कुटुंबातलं कोणतं अनगरला गेलं ते सोशल मीडियावर या ठिकाणी सगळीकडे प्रसारित झालं। ज्यावेळेला ह्यांची सभा सहविचारी होती त्यावेळेला त्यांच्याच कुटुंबातला मुळी टाकण्यासाठी अनगरकराच्या मांडीला मांडी लावून बसलेला व्यक्ती आम्ही त्या ठिकाणी पाहिलेला आहे। आम्ही म्हणत नाही, ही जनता म्हणतेली आहे। त्यामुळं तुम्हाला कुठं तर अशा प्रकारे वाटत आहे की आमची बैठक झालेली आहे, ही जनतेला कळलेली का काय म्हणून आमची बैठक झाली नाही अशा प्रकारचा सांगण्याचा ते प्रयत्न करत आहेत। त्यांनी आत्मचिंतन केलं पाहिजे। एकाच रेशन कार्डमध्ये असणाऱ्यांनी या ठिकाणी डबल भूमिका या ठिकाणी घेतली नाही पाहिजे असं आम्हाला वाटतंय। आज देखील आम्हाला अनगरकराला हरवण्यासाठी तुम्ही सगळेजण सोबत असायला पाहिजे आम्हाला वाटतंय। पण आपण सहविचारी सभा घेत असताना उमेश पाटील असतील, चरणराज चौरे असतील, रमेश बारसकर असतील यांना का वगळलं? कारण या ठिकाणी आम्हाला आवर्जून तुम्हाला सांगायचं आहे, आम्हाला वगळण्याचं कारण देखील त्यांनी त्या ठिकाणी दिलं नाही। सहविचार सभा केली, जो विरोधक आहे त्याच्यावर टीका करण्याचं सोडून चरणराज चौरे असतील, उमेश पाटील असतील, रमेश बारसकर असतील यांच्यावर टीका करण्याचं काम केलं। तालुक्यातल्या तुम्ही सर्वसामान्य जनतेला जर विचारलं अनगरकराचे प्रामाणिकपणे विरोधक कोण आहेत तर सर्वसामान्य जनता देखील सांगेल आणि अनगरकर देखील सांगतील आम्हाला विरोध कोण करतात। त्यामुळं ही सहविचारी कुणाबरोबर सहविचारी आहे? अनगरकराबरोबर सहविचारी आहे का अनगरकराच्या विरोधकाबरोबर सहविचारी आहे याचं देखील आत्मचिंतन करण्याची ज्यांनी सभा बोलवली
आमचे सहकारी मित्र विजयराजे डोंगरे यांनी करण्याची आवश्यकता आहे. अनगरकरांचा प्रवेश 29 तारखेला होत आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून सकाळी पेपरला मी बातम्या वाचल्या. त्याच्या माध्यमातून माजी आमदार राजनजी पाटील यांना माझा एक प्रश्न आहे. आम्ही शाळेमध्ये असताना 7वीमध्ये 8वीमध्ये असताना फरक स्पष्ट करा अशा प्रकारे आम्हाला या ठिकाणी एक प्रश्न असायचा. आणि मला आपल्या माध्यमातून अनगरकरांना या ठिकाणी विचारायचं आहे की आपण पक्षांतर करताय, आपण फरक स्पष्ट करा. ज्या पक्षामध्ये आपण होता त्या पक्षामध्ये तुम्ही 15 वर्ष आमदार होता, तुमचा मुख्यमंत्री होता, उपमुख्यमंत्री होता, परत 15 वर्षामध्ये तुमच्या विचाराचा आमदार होता, तुमचा पालकमंत्री होता, तुमचं सरकार होतं. म्हणजे मागील 30 वर्षामध्ये 25 वर्ष तुमचं सरकार होतं. त्यावेळेला तुम्हाला विकासाचं सुचलं नाही. कशामुळं तुम्ही या ठिकाणी पक्षांतर करत आहे याचं उत्तर देखील या मोहोळ तालुक्यातली जनता मागते आहे. त्याचं उत्तर आम्हाला तुमच्या माध्यमातून या ठिकाणी पाहिजे. खरं तर या शेवटचा प्रश्न, या भागात चरणराज चौरे जिल्हा परिषदेसाठी अनेक दिवसापासून इच्छुक आहेत आणि त्यांचं काम पण आहे. या भागातील मतदारांना काय आवाहन करा? मी या पेनूर जिल्हा परिषद गटातल्या मतदारांना अशा प्रकारचं आव्हान करू इच्छितो, जो सर्वसामान्य कुटुंबातनं जन्माला आलेला आहे, ज्याला गरिबीची जाण आहे, ज्यांनी गरिबीची चटके सोसलेले आहेत, अशा चरणराज चौरे यांच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे. जे शून्यातनं नेतृत्व तयार झालेलं आहे, जे हिरीवर दगड फोडायला गेलेला आहे, आपला हॉटेलचा व्यवसाय केलेला आहे, गाडीचा व्यवसाय केलेला आहे, सर्वसामान्याच्या मदतीला धावून आलेला आहे आणि त्या माध्यमातून एक ग्रामपंचायतचा सदस्य म्हणून सोलापूर जिल्ह्यामध्ये छाप पाडण्याचं काम चरणराज चौरे यांनी केलेलं आहे. तुमच्या भागाचा विकास करायचा असेल ती स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आपल्या भागातला आपणच प्रतिनिधी नेमला पाहिजे आणि त्याच्याकडून काम करून घेतलं पाहिजे. हे स्थानिक स्वराज्य संस्थेचं खऱ्या अर्थानं नियम आहे आणि आपल्या भागातला आपणच प्रतिनिधी नेमला पाहिजे की जेणेकरून त्यांनी या ठिकाणी काम केलं पाहिजे. त्यांच्या कामाची झलक अप्पर तहसील कार्यालयाच्या माध्यमातून आमदार यशवंत माने यांना अंगावर घेतलं. आमची गावं इकाला आला का? कारण या गावातल्या लोकांना आता अनगरला हेलपाट घालावं लागलं असतं. एखादा दाखला जर काढायचा म्हणलं, जातीचा दाखला काढायचा म्हणलं, उत्पन्नाचा दाखला काढायचा म्हणलं, रेशन कार्ड काढायचं म्हणलं तर ह्यांना अनगरला जावं लागलं असतं. पण तो लढा चरणराज चौरे यांनी उभा केला आणि त्यांच्या विरोधामध्ये जो उमेदवाराचं नाव घेतलं जातं त्या उमेदवारानं ज्या वेळेला पेनूरची ग्रामसभा होती त्या ग्रामसभेमध्ये अशा प्रकारची भूमिका घेतली की अनगरला गेलं तर आमचं काय हरकत नाही आणि अनगरला झालं पाहिजे, आम्हाला अडचण होत नाही, म्हणजे जग मेलं पाहिजे आणि मी एकटा जिवंत राहायला पाहिजे. अशा प्रकारच्या वृत्तीला या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये खड्यासारखं बाजूला जनतेनं सारलं पाहिजे अशी अपेक्षा करतो. दीपक गायकवाड मेंबर असतील, विजयदादा असतील, उमेश पाटील असतील, रमेश बारसकर असतील आणि मी असेल, हे सर्वजण या ठिकाणी आम्ही एक मिटिंग राजभाऊ खरे आमदारांच्या नेतृत्वाखाली बोलवतील. त्या ठिकाणी सगळा विचार होईल आणि ती विचार करून आम्ही त्या ठिकाणी जेणेकरून दीपक मेंबरची भूमिका राजन पाटलाला पाडण्याचीच आहे, विजयराज डोंगरेची भूमिका राजन पाटलाला पाडण्याची आहे, चरणची भूमिका राजन पाटलाच्या विरोधातलीच आहे आणि उमेश पाटील यांची बी भूमिका राजन पाटला विरोधात आहे. रमेश बारसकर सर्वांची भूमिका जर का राजन पाटलाच्या विरोधात असेल तर मग आपण वेगळं कशासाठी? ही सर्वसामान्य जनतेचं बोल आहेत की सर्वांनी आपण एकत्र येऊन 4 पावलं मागं मोरं सरून विजयराजदादाची बी भूमिका 100% सर्वांनी मिळूनच करावी आहे. जर का त्यांच्या गटाचे काय लोकांबरोबर चर्चा केली असेल तर त्या मिटिंगचा गैरअर्थ लावणं आपलं काही गरज नाही. कारण का तर त्या ठिकाणी आम्ही सगळेजण बसून 100% ह्याच्या आधी बी आम्ही बसलेलो आहे, आणखीन आम्ही बसू आणि त्या ठिकाणी 100% आम्ही सगळी एकत्र राहूनच या ठिकाणी मोहोळ तालुक्यातील हुकुमशाहीला आम्ही ह्या ठिकाणी मुळासकट उपडून टाकण्याचं काम त्या ठिकाणी सर्वजण एकत्र येऊन आम्ही 100% करू. याच मतदारसंघातून आपले सहकारी राहिले, विधानसभेला मदत केलेले मानाजी बापू देखील आता निवडणुकीच्या तयारीला लागलेले आहेत. तर मग आता आपल्यातच आता फाईट होईल. 100% या ठिकाणी मानाजी बापूंनी तयारी करणं काय चुकीचं नाही. कारण का तर त्यांनी या ठिकाणी पंचायत समितीचे उपसभापती भोगलेलं आहे आणि 40 वर्ष झालं ते राजकारण करतात. परंतु या ठिकाणी मी मानाजी कुणालाही उभा राहण्याचा अधिकार आहे आणि त्यांना स्वातंत्र्य आहे. त्यामुळं काही त्या ठिकाणी अडचणी येणार नाही. मानाजी बापू असतील, सर्वीरावदाजी असतील, अनेक आमच्या गटातील नेते असतील, प्रभाकर भाया देशमुख असतील, सर्वजण असतील, कोण असतील ते जे राजन पाटलाच्या विरोधात आहेत ते सर्वजण आम्ही त्या ठिकाणी बसून एक चांगला विचार करून त्या ठिकाणी व्यवस्थित आम्ही या ठिकाणी सर्वजण एकत्र येऊन उमेदवार काढतील. मी जर इच्छुक असेल तर मानाजी बापूंना असलंच पाहिजे, त्याबद्दल दुमत आमचं नाही. कारण का तर मानाजी बापूंनी देखील या ठिकाणी 40 वर्ष तालुक्याचं राजकारण केलेलं आहे. परंतु ह्या ठिकाणी मी गेल्या
3-4 वर्षापासून काम करत असताना तर लोकांमधलीच प्रतिक्रिया आहे की तुम्ही उभं राहिलं पाहिजे आणि मला माहिती नव्हतं की आरक्षण ओपन निघेल का काय निघेल, परंतु ही काम करत असताना काय आपण आरक्षण निघतं म्हणून केलेलं नाही, तात्पुरते काम केलेलं नाही. पेनूरचा विकास झाला आहे, पाटकुलचा माझा झाला पाहिजे, टाकळीचा झाला पाहिजे, औंढीचा झाला पाहिजे, वरकुटचा झाला पाहिजे, युवती असेल, कोणेरी असेल, असं हळूहळू आपण ह्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी एक पक्षाचा जिल्हा प्रमुख म्हणून शिवसेनेचा एकनाथ शिंदे साहेबांच्या आशीर्वादानं एवढा निधी त्या ठिकाणी आणला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये बी आपल्याला निधी आणून आम्हाला संघटनेचं काम या ठिकाणी करत असताना ह्या ठिकाणी प्रत्येकानं संघटनेचं काम करत असताना आपला पक्ष कसा वाढला पाहिजे ह्याच्याकडे भूमिका 100% राहील आणि तसा मला वरिष्ठाकडून आदेश आहे की जिल्हा प्रमुखानं त्या ठिकाणी लढलंच पाहिजे. पंचायत समिती असेल, झेडपी असेल, कुठलंही इलेक्शन लागू द्या, त्या ठिकाणी जिल्हा प्रमुख हा त्या ठिकाणचा लढला पाहिजे, नुसतं पद घेऊन बसणारा नसावा, अशा डायरेक्ट आमच्या सचिवाच्या संजय मोरे साहेबांच्या आम्हाला त्या ठिकाणी सूचना आहेत. त्यामुळे मला लढणं 100% लढावंच लागणार आहे. परंतु त्या ठिकाणी तरी देखील मानाजी बापू वगैरे आम्ही सर्वजण विजयदादा डोंगरे असतील, उमेश पाटील असतील, दीपक मेंबर असतील आणि आमदाराच्या नेतृत्वाखाली बैठक घेऊन त्या ठिकाणी कोण लढलं पाहिजे, कोण थांबलं पाहिजे आणि जेणेकरून अनगरकरांना ह्या ठिकाणी कसं आपण मुळासगळं उकरून टाकलं पाहिजे ह्यासाठी आम्ही सगळेजण मिळून ह्या ठिकाणी तालुक्यामध्ये 100% एकत्र येऊन लढणार आहोत. आता सांगितलेली बैठक लवकरच पाहायला भेटेल का तालुक्याला? 100% ह्याच्या आधी पण बैठका झाल्या तर ह्या ठिकाणी ज्यावेळेस बैठक आता समविचारी बैठक घेतली त्यावेळेस देखील विजयराजदादांनी आमदार साहेबांवर चर्चा केलेली आहे. त्या ठिकाणी आम्हाला पण बोलवलं असतं मीटिंगला, परंतु आम्ही एक पक्षाचा असल्याकारणानं विजयराजदादाचा निरोप पण आलता, परंतु पक्षाचा असल्याकारणानं एक शिवसेनेचा जिल्हा प्रमुख असेल रमेश बारसकर या ठिकाणी ओबीसीचे महाराष्ट्राचे प्रमुख असल्याकारणानं, उमेशदादा या ठिकाणी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष असल्याकारणानं आम्ही एक सत्तेतलं पक्षातलं असल्याकारणानं काही अडचणीला आम्हाला सामोरं जाऊ नये, म्हणजे काही अडचणी येऊ नये ह्यासाठी त्यामधून आम्हाला थोडं साईडला ठेवलं आहे. समज गैरसमज होत असतात, सोशल मीडियाच्या माध्यमातून झाले जर असले तर तसा कुठलाही गैरसमज नाही. आम्ही कंटिन्यू विजयदादा असेल, उमेश पाटील असेल, आम्ही एकमेकांच्या संपर्कात असतो आणि येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला लवकरच ती बैठक 100% राजूभाऊ खरे आमदार यांच्या नेतृत्वाखाली ह्या सर्वांची बैठक 100% होईल आणि चांगला तोडगा ह्या तालुक्याला निघेल. काय नाव आहे आपलं? बंडू नामदे. हा, बंडू नामदे. बर. कुठली वस्ती आहे ही गावडे वस्ती आहे. बैठकीपासून गावडे वस्तीपर्यंत रस्ता मंजूर झालेला आहे. या अगोदर ह्या रस्त्यावर कधी मुरुम खडी काय पडलं होतं का? कधी कुणी काम केलं होतं का? कोण आलं होतं का? 25-30 वर्ष झाले. फक्त इलेक्शन लागल्यावर तेवढे येते ते आमच्याकडे. आम्ही हम करेंगे, हम तम करेंगे. बाकीचं कुठल्याच गोष्टी म्हणजे तेवढ्यापुरतं आश्वासन देणार, 2 पाट्या कुठं 2 टिपर आणणार, टाकून देतो म्हणणार, हे करणार ते करणार, मग ते घेऊन जाणार आमची. परत मोर पंचवार्षिक निवडणूक येस तर परत विचारायला येणार नाही ते आम्हाला. पण आज जिल्हा प्रमुख चरणराज चौरे यांच्या माध्यमातून आमचा बैठकीपासून रस्ता गावडे जालंधर बापू गावडे यांच्या वस्तीपर्यंत मुरमीकरण किती किलोमीटर रस्ता आहे टोटल? जवळजवळ 3-4 किलोमीटर आहे आणि तिथून पुढे बी आमची मागणी आहे जिल्हाध्यक्षांना की तिथून पुढे बी आम्हाला रस्ता एक मुरमीकरण होणं करून द्यावं, एवढेच आमची मागणी. त्याच्या अगोदर कधी साधा एखादा दगड तरी रस्त्यावर तुमच्या पडला होता का? कुठल्या नेत्यांकडनं, कुठल्या पुढाऱ्यांकडनं? आजपर्यंत ह्यांनी काय केलं, आमची मतं घेतली, नुसतं नारळ फोडलं आणि ह्यांचं फक्त आता ह्यांना दिसायला लागलं की बाबा आज आपल्याला लोक विचारणार ते, आपण कामच केलं नाही ते, म्हणून आता सध्याला चालवलं कुठं 4 टिपर टाकायला चालू आहे. ते टाकू का तुमच्याकडे, करू का तुमची कामं, आत्ता विचार लागली आम्हाला. फक्त विचारते, टाकत नाही. आतापर्यंत आम्ही होतो, तुम्ही फक्त इलेक्शन आल्यावरच तुमच्याकडे मुरुम टाकू का किंवा कामं आले तुमची का आहेत ते का असं विचारायला चालू आहे. मग तुमचेच लोक आमची कामं अडवते, आडवाडवी करायची आणि परत म्हणत तुमचं काम करू का, करायचं नाही, करून यायचं मग आम्हाला मतं मागायला. टोटल वस्तूवर किती एकूण मतदान आहे? आमचं 2 नंबर वार्डात जवळजवळ गावडे आणि नवनवरे आणि नामदे असे मिळून आमचं 2 नंबर वार्ड 800-850 मतदान आहे आमचं सगळं टोटल. आणि आमचा नामदेचा ग्रुप आहे तो 500 आसपास मतदान आहे आमचं टोटल नामदे ग्रुप. आम्ही भाऊभाऊ मी भाऊकीच आमची सगळी. आता रस्त्यावर खडी पडलेली आहे, रस्ता सुरू होतोय, रस्त्याचं काम चालू झालेलं आहे. चरणराज चौरे जिल्हा प्रमुख शिवसेने त्यांच्या माध्यमातून काम चालू झालं आहे. काय वाटतंय तुम्हाला, काय सांगतात त्यामध्ये? आजपर्यंत जे काम झालं नाही ते चरण भाऊनं केलं आमचं चरणराज चौरेने, त्याच्याबद्दल त्यांना धन्यवाद आहे. आणि इथून पुढं त्यांनी राहिलेले काम बी पुढं करून द्यावं आणि त्यांना जो समाज आहे जो विखुरलेला ह्या डगेवरनं त्या डगेवर जाणार आहे त्यांना एक सांगणं आहे माझं
की तुम्ही काय जर केलं तर आपल्याला परिवर्तन, जसं राजाभाऊ खऱ्यांना आपण 32,000 किंवा 30,000 लीडनं आणलं, काय होतं त्यांच्या मागे ताकद नव्हती. हे सहज आम्ही येऊ असं कोणी कोणाला समजा नाही, एका मतानं माणूस हारू शकतो. आणि त्यांना आज 30-32,000 आमच्या गावाने पाटकोल असू द्या, पेनूर असू द्या, टाकळी असू द्या, सौंदन असू द्या, ही 4 गावं तुम्हाला 12 गावाला आमची भारी येते, हे लक्षात ठेवा तुम्ही पण. आणि इथून पुढं येणारे इलेक्शन हे तुमच्या जातीपातीवर काय होणार नाही. ज्यानं काम केलं आहे त्याच्या मागं जनता जाणार आहे, एवढं लक्षात ठेवा.